हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. बघा, सेकंड चॅप्टरमधलं कोणता आहे आपला इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यातील आता आपण काय करणार आहे बघा, नेक्स्ट पॉईंट बघणार आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, एम्बेडेड सिस्टीमचे कंपोनंट्स. तर एम्बेडेड सिस्टीम हॅज 3 मेन कंपोनंट्स. तर एम्बेडेड सिस्टीमचे 3 मेन कंपोनंट्स आहेत. तर कोणते कोणते कंपोनंट्स आहेत बघा एम्बेडेड सिस्टीमचे 3 मेन. तर फर्स्ट हार्डवेअर, सेकंड सॉफ्टवेअर आणि थर्ड आहे तर ते काय आहे बघा, ऑपरेटिंग सिस्टीम. हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, तर फर्स्ट आपण कोणतं बघतोय बघा, हार्डवेअर. तर हार्डवेअर म्हणजे काय तर बघा, तर हार्डवेअर हे काय असतं, एम्बेडेड सिस्टीम यूज अ हार्डवेअर प्लॅटफॉर्म टू एक्झिक्यूट द ऑपरेशन. म्हणजे आपण कोणतं पण ऑपरेशन एक्झिक्यूट करताना काय करतो, एक प्लॅटफॉर्म यूज करतो. तर तो कोणता असतो बघा, हार्डवेअर. म्हणजे काय, काही असेल, कोणता पण प्रोग्रॅम असेल तर ते एक्झिक्यूट करत असताना मेन आपल्याला सपोर्ट कोण करत असतं बघा, हार्डवेअर काय करत असतं, सपोर्ट करत असतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हार्डवेअर असू शकतात. ठीक आहे, म्हणजे बघा, हार्डवेअर ऑफ द एम्बेडेड सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पॉवर सप्लाय. मग त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय येतो, रिसेट येतो, ऑक्सिलेटर सर्किट असेल, मेमरी दॅट इज प्रोग्रॅम, डेटा, प्रोसेसर. मग प्रोसेसरमध्ये मायक्रो कंट्रोलर, ARM असेल, PIC असेल, हे सगळे प्रोसेसर आपण पुढं आणखीन बघणार आहे. ठीक आहे, त्यानंतर टायमर्स, इनपुट आउटपुट सर्किट असेल, सिरियल कम्युनिकेशन पोर्ट्स, वेगवेगळे पोर्ट्स असतात. तर ते सगळे पोर्ट्स असतील कशासाठी, तर कम्युनिकेशनसाठी आपण यूज करतो बघा पोर्ट्स. तर ते पोर्ट्स, त्यानंतर सिस्टीम ॲप्लिकेशन स्पेसिफिक सर्किट, इंटरप्ट कंट्रोलर, पॅरलल पोर्ट्स. तर हे सगळे काय आहेत बघा, हार्डवेअर आहेत. हे सगळे काय आहेत बघा, हार्डवेअर, जे एखादं टास्क कंप्लीट करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे, तर हे काय आहेत बघा, एम्बेडेड सिस्टीमचे हार्डवेअर आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एम्बेडेड सिस्टीम सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअर म्हणजे काय हे पण तुम्हाला सांगायची काय गरज नाही आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय येतं की रिटर्न टू एक्झिक्यूट अ पर्टिक्युलर फंक्शन. द सॉफ्टवेअर ऑफ एम्बेडेड सिस्टीम इज रिटर्न टू एक्झिक्यूट अ पर्टिक्युलर फंक्शन. म्हणजे एखादा पर्टिक्युलर फंक्शन आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. बरोबर आहे, म्हणजे एखादा प्रोग्रॅम असेल तर तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट करण्यासाठी आपण काय करतो, एक सॉफ्टवेअर यूज करतो. बरोबर आहे, म्हणजेच बघा, सॉफ्टवेअर यूज्ड इन अ एम्बेडेड सिस्टीम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात आणि ते आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. म्हणजे इनपुट देतो, आउटपुट घेतो, मग त्याच्याकडून काय करतो आपण, एखादं सॉफ्टवेअर आपण काय करतो, तिथं रन करतो. ठीक आहे, म्हणजेच काय, प्रोग्रॅम, दॅट इज अ प्रोग्रॅम. ठीक आहे, तर मग ते सॉफ्टवेअर जे आहे तर ते सॉफ्टवेअर आहे, तर त्याच्यासाठी जे आपण प्रोग्राम रिटर्न करतो तर त्याच्यासाठी वेगवेगळे आपण लँग्वेजेस पण काय केलं जातं त्याच्यामध्ये यूज करतो. वेगवेगळ्या लँग्वेजेसमधून आपण काय करतो, ते सॉफ्टवेअर तयार करत असतो. बरोबर आहे, मग वेगवेगळे कोणतेसुद्धा आपण काय असतात बघा, त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतात की ज्याच्यासाठी एखादा टास्क कंप्लीट करण्यासाठी ते ॲप्लिकेशन आपण काय करतो, त्यातून रन करत असतो. कशातून, त्या सॉफ्टवेअरमधून ते ॲप्लिकेशन आपण काय करत असतो, रन करत असतो. बरोबर आहे, द मायक्रोप्रोसेसर और मायक्रोकंट्रोलर यूज इन द हार्डवेअर सर्किट ऑफ एम्बेडेड सिस्टीम आर प्रोग्राम टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क बाय द सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे एखादा टास्क असेल तर तो परफॉर्म आपण कशातून, तो प्रोग्रॅममधून आपण तो काय करतो, परफॉर्म करतो. मग तो प्रोग्रॅम म्हणजेच काय असणार आहे, अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतो. मग त्यासाठी आपण हार्डवेअरचा पण यूज करतो आणि सॉफ्टवेअरचा पण यूज करतो आणि तो प्रोग्रॅम आपण काय करतो, एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, मग तो जो काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहे तर ते म्हणजेच काय, प्रोग्रॅम, तर ते मेनली रिटर्न करण्यासाठी आपण काय करतो, यूज वेगवेगळे काय करतो, प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर असेल किंवा प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतील तर ते काय केला जातो, आपण यूज करतो प्रोग्रॅम रिटर्न करण्यासाठी. तर ते C असेल, C++ असेल, एम्बेडेड C असेल, तर असे कोणतेसुद्धा प्रोग्रॅम आपण काय करतो, त्याच्या थ्रू लिहितो. बरोबर आहे, म्हणजे मग ते प्रोग्रॅम कुठं स्टोअर होतात, मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर. द प्रोग्रॅम इज स्टोअर्ड इन टू द मायक्रो प्रोसेसर और मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे,
मग हे काय झालं बघा, एम्बेडेड सिस्टीम सॉफ्टवेअर. एम्बेडेड सिस्टीम सॉफ्टवेअर सेम ॲज आपण जसं सॉफ्टवेअर नेहमी म्हणतो तेच एम्बेडेड सिस्टीम सॉफ्टवेअर, जसं आपण हार्डवेअर म्हणतो तेच म्हणजेच काय एम्बेडेड सिस्टीम हार्डवेअर. तसंच एम्बेडेड सिस्टीम काय आहे बघा, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, ह्याच्या आधी पण तुम्हाला झालेला आहे हा पॉईंट. काय येतं बघा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, इंटरफेस बिटवीन द यूजर अँड हार्डवेअर. बरोबर आहे ना, इंटरफेस बिटवीन द यूजर अँड हार्डवेअर. तर एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम इज डेडिकेटेड द ऑपरेटिंग सिस्टीम डिझाईन टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क फॉर अ डिव्हाइस. बरोबर आहे, म्हणजेच काय, एखाद्या डिव्हाइसकडून एखादा स्पेसिफिक टास्क आपण काय करणार आहे, परफॉर्म करून घेणार आणि तो त्याच्यासाठी काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं असतं काय, ऑपरेटिंग सिस्टीम. बरोबर आहे, म्हणजे ओव्हरऑल जे काही सगळं ॲक्टिव्हिटी आहेत तर ते कोण करत असतो, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. बरोबर आहे, म्हणजे जो काही कोड आहे तर तो रन करण्यासाठी त्या डिव्हाइसला अलाव हे परमिशन देण्याचं कामसुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. म्हणजे तो जॉब जो काय आहे तर तो परफॉर्म करणार कशावर, त्या डिव्हाइसवर, आणि ते अलाव करायचं काम कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. म्हणजे द मेन जॉब ऑफ एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम इज टू रन द कोड दॅट अलाव द डिव्हाइस टू परफॉर्म इट्स जॉब. ठीक आहे, म्हणजे हार्डवेअरचं जे काय ॲक्सेस करणे किंवा त्या सॉफ्टवेअरला एखादा पॉईंट रन करण्यासाठी अलाव करणे, ह्या सगळ्या गोष्टी कोण करत असतं बघा, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. ऑपरेटिंग सिस्टीमचं ओव्हरऑल फंक्शनिंग किंवा ओव्हरऑल टास्क, त्याचा सगळा मेन जॉब कोण करत असतं, ऑपरेटिंग सिस्टीम करत असतं. ठीक आहे, तर ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज द रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजेच काय, RTOS. ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो नोन ॲज अ रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कोणतंच काम करू शकत नाही. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कोणतंच काम करू शकत नाही. ठीक आहे, तर बघा द मोस्ट कॉमन एक्झाम्पल एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम कुठले कुठले आहेत बघा. मोस्ट कॉमन एक्झाम्पल ऑफ एम्बेडेड ऑपरेटिंग सिस्टीम कुठले कुठले आहेत बघा, विंडोज मोबाईल, त्यानंतरनं काय आहे बघा, सिम्बियन, त्यानंतर लिनक्स, प्लॅम OS, iOS, सबसेट ऑफ मॅक OS X, हे सगळे काय आहेत बघा, ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत जे आपण मोबाईल डिव्हाइसमध्ये यूज करतो, वेगवेगळ्या आपल्या सेलफोनमध्ये यूज करतो. तर हे सगळे काय आहेत बघा, ऑपरेटिंग सिस्टीम. आत्ताच्या सगळ्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो. आपल्या कम्प्युटरमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टीम असतो, लॅपटॉपमध्ये पण असतो. विदाउट ऑपरेटिंग सिस्टीम आपण कोणतंच वर्किंग करू शकत नाही. ठीक आहे, लक्षात आले. मेन 3 कंपोनंट्स कशाचे, एम्बेडेड सिस्टीमचे हे 3 काय होते बघा, मेन कंपोनंट्स होते. बरोबर आहे, कोणते कोणते, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर ना बघा नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, एम्बेडेड प्रोसेसर. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा, एम्बेडेड प्रोसेसर. तर एम्बेडेड प्रोसेसर म्हणजे काय बघा, हा मायक्रो प्रोसेसरचाच काय आहे बघा, टाईप आहे. तर हा काय आहे, मायक्रो प्रोसेसरचाच एक काय आहे, टाईप आहे. ठीक आहे, तर कम्प्युटर चिप जो आपल्या प्रत्येक कम्प्युटरमध्ये एम्बेडेड केलेलं असतं व्हेरियस मशीनमध्ये, तर त्यालाच आपण काय म्हणतो बघा, एम्बेडेड प्रोसेसर. एम्बेडेड प्रोसेसर आपण बघा कोणता पण लॅपटॉप घेऊन दे किंवा कोणता पण आपण कम्प्युटर घेतो तर तेव्हा आपण काय म्हणतो, प्रोसेसर किती आहे, प्रोसेसर कोणता आहे, कसा आहे, तर हे आपण सगळं काय करत असतो, बघत असतो. आणि ॲडव्हान्स प्रोसेसर कुठला आहे, कुठला प्रोसेसर चांगला आहे, त्याचे फीचर्स काय आहेत, दुसरा प्रोसेसरचे फीचर्स काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हे आपण काय करत असतो, नेहमी चेक करत असतो. प्रोसेसर म्हणजे काय की एक काय असते, कम्प्युटरमध्ये चिप असते जी एम्बेडेड केलेली असते. एक कम्प्युटरमध्ये काय असते, एक प्रोसेसर म्हणजे काय असतं, एक चिप असते जे एम्बेडेड केलेली असते व्हेरियस मशीन्स. ठीक आहे, त्यामध्ये बघा, त्यामध्ये काय आहे बघा, प्रोसेसर जो काय आहे आपला, तर तो काय आहे बघा, दीज आर द स्मॉल कम्प्युटर्स आहे दॅट यूज द सिम्पल मायक्रोप्रोसेसर टू कंट्रोल द इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल फंक्शन्स. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकलचे जे काही फंक्शन्स आहेत तर ते काय करतं, कंट्रोल करतं. आणि सिम्पल मायक्रोप्रोसेसरमध्ये तो काय केला आहे, यूज केलेला आहे. स्मॉल कम्प्युटर दॅट यूज द सिम्पल मायक्रोप्रोसेसर.
आणि काय करतो तो काय करतो तर बघा, कंट्रोल द इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल फंक्शन्स. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल फंक्शन्स तो काय करत असतो बघा, कंट्रोल करत असतो. ठीक आहे. तर एम्बेडेड प्रोसेसर हे कशासाठी हेल्प करतं बघा, हेल्प टू कंट्रोल द एअरक्राफ्ट अँड इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड दे आर कॉमन इन ऑटोमोबाईल अँड इन बोथ लार्ज अँड स्मॉल हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन. म्हणजे ह्या सगळ्या हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन असेल, ॲटोमेशन इंडस्ट्रियल असेल, त्यानंतर ॲटोमोबाईलमध्ये किंवा एअरक्राफ्ट असेल किंवा लार्ज स्मॉल हाऊसहोल्ड ॲप्लिकेशन असेल, तर ह्या सगळ्यामध्ये एम्बेडेड प्रोसेसर काय करत असतं बघा, हेल्प करत असतं. तर एम्बेडेड प्रोसेसर म्हणजे काय लक्षात आलं, एक प्रोसेसर असतो. काय असतो बघा, एक प्रोसेसर असतो, स्मॉल चिप असते जी प्रत्येक मशीनमध्ये काय केलेली असते, ती एम्बेड केलेली असते, स्मॉल चिप असते. बरोबर आहे. तर तो काय आहे बघा, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल फंक्शन काय करत असतो, तो कंट्रोल करत असतो. त्यानंतरनं वेगवेगळ्या गोष्टीसाठी तो काय करतो बघा, हेल्प करतो. ठीक आहे. तर आपण कोणते कोणते एम्बेडेड प्रोसेसर बघणार आहे बघा, PIC, ARM, AVR, ASIC. तर हे एम्बेडेड प्रोसेसर आपण काय करणार आहे, बघणार आहे. ठीक आहे. कोणते कोणते बघा, PIC, ARM, AVR, ASIC हे एम्बेडेड प्रोसेसर आपण काय करणार आहे, बघणार आहे. ठीक आहे. तर बघा, एम्बेडेड प्रोसेसर कसा असतो बघा दिसायला. आता तुमच्यासमोर जो पिक्चर दिसतोय तर तसा काय असतो बघा, प्रोसेसर असते. म्हणजे एक स्मॉल चिप असते जे प्रत्येक लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्यानंतर आपला मोबाईल असेल, तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये काय असतो तर तो प्रोसेसर असतो. ठीक आहे. बघा, जी तुम्हाला पिक्चरमध्ये आता सध्या दिसते ना, तशी ती काय असते, स्मॉल एक चिप असते आणि सगळा प्रोग्राम त्याच्यामध्ये काय केलेला असतो, एम्बेडेड केलेला असतो. ठीक आहे. तर आपण फर्स्ट कोणता बघणार आहे बघा, PIC हा प्रोसेसर बघणार आहे. तर PICचा लॉंग फॉर्म काय आहे बघा, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर म्हणजेच काय, PIC. ठीक आहे. तर PICमध्ये बघा, इंटरनल फीचर्सच काय असतात, खूप असतात. इंटरनल फीचर्सच काय असतात बघा, PICमध्ये खूप असतात. तर PIC हा काय आहे बघा, वन ऑफ द ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर आहे. PIC काय आहे, वन ऑफ द ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर. डेव्हलप कोण केलेलं आहे बघा, डेव्हलप्ड बाय मायक्रोचिप टेक्नॉलॉजी. काय, कोण, डेव्हलप्ड बाय मायक्रोचिप टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर काय आहे, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर इज वन ऑफ द ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर डेव्हलप्ड बाय मायक्रोचिप टेक्नॉलॉजी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय बघा, पेरिफेरल डिव्हाइस आहेत. ठीक आहे. तर ते काय करतात, कंट्रोल करतात. काय की कशासाठी पेरिफेरल डिव्हाइस आहेत, तर कंट्रोल करण्यासाठी. आपण जे काय PIC यूज करतो, तर जे काय PIC यूज करतो तर ते पेरिफेरल डिव्हाइसेस आपण काय केलं जातं, ह्याच्यामध्ये कंट्रोल केले जातात. ठीक आहे. मग ते कंट्रोल कसे होतात, तर प्रोग्रॅमच्या थ्रू काय केले जातात बघा, ते कंट्रोल केले जातात. कशा थ्रू, प्रोग्रॅमच्या थ्रू कंट्रोल केले जातात. मग असे प्रोग्रॅम करतात त्याच्यामध्ये, असे प्रोग्रॅम्स त्याच्यामध्ये रन करतात की जेणेकरून वेगवेगळे टास्क आपण काय करू शकेल, त्याच्यामध्ये कंप्लीट करू शकेल. वेगवेगळे टास्क आपण काय करू शकेल, त्याच्यामध्ये कंप्लीट करू शकेल. ठीक आहे. PIC मायक्रो कंट्रोलर आर द स्मॉलेस्ट मायक्रो कंट्रोलर which can be programmed to perform a large range of task. लार्ज रेंज ऑफ टास्क आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, परफॉर्म करू शकतो. मग ते लार्ज रेंज ऑफ टास्क आपण परफॉर्म कशा थ्रू करतो, तर प्रोग्रॅमच्या थ्रू करतो. आणि प्रोग्रॅम आपण काय करतो, प्रोग्रॅमच्या थ्रू लार्ज नंबर ऑफ टास्क आपण काय करतो, परफॉर्म करतो. आणि प्रोग्रॅमच्या थ्रू आणखीन काय करतो बघा, आपण कंट्रोल करतो. काय कंट्रोल करतो, जे काय पेरिफेरल डिव्हाइस आहेत तर ते सगळे आपण काय करतो, त्याच्यामध्ये कंट्रोल करतो. ठीक आहे. दीज मायक्रो कंट्रोलर्स आर वाईडली यूज इन मॉडर्न इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन. इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनमध्ये हे मायक्रो कंट्रोलर आपण काय केले जातात, यूज केले जातात. तर म्हणजेच कोणते कोणते ॲप्लिकेशनमध्ये बघा, फोन, कॉम्प्युटर कंट्रोल सिस्टीम, अलाराम सिस्टीम, एम्बेडेड सिस्टीम. तर अशा इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशनमध्ये काय केले जातात, हे मॉडर्न मायक्रोप्रोसेसर यूज केला जातो. कोणता, PIC, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. लक्षात आलं.
पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ठीक आहे. क्वेश्चन पेपरला तुम्हाला MCQसाठी PICचा लॉंग फॉर्म किंवा PIC कोणत्या कोणत्या ॲप्लिकेशनसाठी यूज केला जातो, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वेश्चन पेपरला काय केल्या जातात बघा, विचारले जातात. ठीक आहे. तर PIC दिसायला कसा असतो बघा, जे तुम्हाला पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, PIC 16F8FB4 हे दाखवलं आहे बघा. कसा दिसतोय बघा PIC, हा काय आहे बघा, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर ना बघा PICचे हे काय आहेत बघा, ॲप्लिकेशन ऑफ PIC. तर कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत बघा PIC, मोटार कंट्रोल असेल, डिजिटल पॉवर, लाइटिंग, ॲटोमोटिव्ह, होम ॲप्लिकेशन्स, हाय टेम्परेचर फॉर 150C2. ठीक आहे. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत कशाचे बघा, PICचे. त्यानंतरनं ह्युमन इंटरफेससाठी कुठले कुठले बघा, ग्राफिक्स सोल्युशन असेल, त्यानंतरनं सेगमेंटेड LCD, टच सेन्सिंग सोल्युशन असेल, ऑडिओ अँड स्पीच. तर हे ह्युमन इंटरफेस ॲप्लिकेशन आहेत. त्यानंतरनं कनेक्टिव्हिटीसाठी आपले कोणते कोणते ॲप्लिकेशन्स आहेत बघा PICचे, तर वायरलेस असेल, USB, इथरनेट आणि कोणतं आहे बघा CAN. ठीक आहे. तर हे सगळे काय आहेत बघा, ॲप्लिकेशन्स आहेत कशाचे, PIC, मोटर कंट्रोल, डिजिटल पॉवर, लाइटिंग, ह्युमन इंटरफेस अँड कनेक्टिव्हिटी. तर हे काय आहे बघा PICचे ॲप्लिकेशन आहेत. लक्षात आलं. PIC म्हणजेच काय, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. तर याच्यामध्ये काय बघा, इंटरनल फीचर्स खूप असतात पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलरमध्ये. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये काय होतं सांगितलं मी, की पेरिफेरल जे काही डिव्हाइस आहेत तर ते कंट्रोल करतो आपण. तर तो कंट्रोल करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, तर प्रोग्रॅमचा यूज करतो. मग तो प्रोग्रॅम असा आपण प्रोग्रॅम तिथं डेव्हलप करतो की ज्याच्यामध्ये वेगवेगळे टास्क आपण काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. आणि हे काय आहेत बघा, ॲप्लिकेशन्स आहेत आपल्या PICचे. लक्षात आलं. आपण काय बघितलं बघा आजच्या लेक्चरमध्ये, एक म्हणजे एम्बेडेड सिस्टीमचे 3 मेन कंपोनंट्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतरनं मायक्रोप्रोसेसर. त्या ठीक आहे. मग कुठले कुठले मायक्रोप्रोसेसर आहेत, PIC, ARM, AVR, ASIC. ठीक आहे. आणि त्यानंतरनं आपण फर्स्ट मायक्रोप्रोसेसर बघितला, तो म्हणजे कोणता, PIC, पेरिफेरल इंटरफेस कंट्रोलर. ठीक आहे. तर इथं आपला हे लेक्चर काय केलेलं आहे बघा, संपलेलं आहे. थँक्यू.